नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार, मी भूषण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, आपल्या भारतामध्ये ना तब्बल 12 शिवलिंग आहेत, महादेवाची मंदिरे, ज्याला ज्योतिर्लिंग असे सुद्धा बोलले जाते. तर आजच्या व्हिडिओमधून आहे ना या 12पैकी 6व्या ज्योतिर्लिंग देवस्थानी आपण जाणार आहोत. ते म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भीमाशंकर या ज्योतिर्लिंग देवस्थानी. जे कोणी भीमाशंकरला जाऊन आले त्यांनी जरूर कमेंट करा हर हर महादेव. आणि जे कोणी गेले नाही किंवा ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी मात्र आज माझ्यासोबत यायचं आहे थेट भीमाशंकरला. मुंबई ते भीमाशंकर हा प्रवास कसा असेल, टोटल किती खर्च येतो, प्लस जाण्यासाठी मार्ग कोणते कोणते आहेत, त्याशिवाय तिकडे गेल्यावर तुम्ही काय काय फिरू शकता, राहण्याची खाण्याची सर्व काही सोयीसुविधा या आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला माहिती मिळेल. तर तुम्हाला मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे आणि माझ्यासोबत यायचं आहे थेट भीमाशंकरला. मुंबईहून भीमाशंकरला जाण्यासाठी 3 पर्याय आहेत. पहिला स्वतःची प्रायव्हेट कार, दुसरा रेल्वेचा पर्याय आणि तिसरा एस.टी. महामंडळाची बस. तुम्ही कोणत्याही पर्याय निवडलात खर्च हा एकसमानच होणार आहे. पण बजेट ट्रिप करायची असेल तर रेल्वेचा पर्याय उत्तम. मुंबईहून भीमाशंकरला जाण्यासाठी कुर्ला, कल्याण येथून एस.टी. बसेस सुटतात आणि हा प्रवास 8 ते 9 तासांचा होऊन जातो. पण तुमची स्वतःची प्रायव्हेट कार किंवा एखादी टी केली असेल तर तुम्ही बाय रोड माळशेज मार्गे जाऊ शकता. पण मी मात्र बजेट ट्रिप म्हणून रेल्वेने जाण्याचे ठरवले. म्हणूनच ठाण्यावरून रात्री 9:30ची लातूर एक्सप्रेस पकडून गाठले थेट पुणे. कारण पुण्यावरूनच भीमाशंकरला जाण्यासाठी वाहने उपलब्ध आहेत. ठाणे म्हणा, दादर, कल्याणवरून रात्री पुण्याला जाण्यासाठी जवळपास 4 ते 5 ट्रेन उपलब्ध आहेत. तुम्ही 80 रुपयात आरामात पुणे गाठू शकता. एकदाचे पुण्याला आलात की पुणे रेल्वे स्टेशनवर थोडा वेळ आराम करत किंवा चहा नाश्ता करत तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. कारण आपल्याला भीमाशंकरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजीनगर बस स्टँड म्हणजेच वाकडेवाडी इथून वाहने पकडायची आहेत. पुणे स्टेशनवरून सिटी बस पकडत तुम्ही 10 रुपयात वाकडेवाडी या ठिकाणी येऊ शकता. आणि रिक्षाने आलात तर हमखास 150 ते 200 रुपये भाडे लागू शकते. सो बेस्ट ऑप्शन सिटी बस. एकदाचे तुम्ही आलात छत्रपती शिवाजीनगर बस स्टँड जवळ तर तुम्हाला भीमाशंकरला जाण्यासाठी पहाटे 5 पासून बस सेवा सुरू असते. पुणे ते भीमाशंकर, पुणे ते भीमाशंकर. कारण डायरेक्ट बस कुठली अवेलेबल नाही आहे पुणे स्टेशन म्हणा किंवा स्वारगेट. तर तुम्हाला यावं लागेल छत्रपती शिवाजीनगर म्हणजेच वाकडेवाडी बस स्टँड. भीमाशंकरला जाण्यासाठी वाकडेवाडीवरून एस.टी. बस आणि प्रायव्हेट शेअरिंग कार सतत सुरू असतात. जर तुम्ही एस.टी. बसने गेलात तर तुम्ही वेळेतच पोहोचू शकता. म्हणून मी सकाळी 5:30ची भीमाशंकर बस पकडून थेट जाण्याचे ठरवले. तिकीटचे विचारले तर 185 रुपये प्रति व्यक्ती. वाकडेवाडीवरून दर 1 तासाला भीमाशंकर बस सुरू असते. त्यामुळे निश्चिंत होऊन तुम्ही हा प्रवास करू शकता. पुणे ते भीमाशंकर हे अंतर 110 किलोमीटर असून 2 ते 3 तास या प्रवासाला लागतात. साडे 9 होऊन गेलेले आहेत. बरोबर 3.5 तासामध्ये पोहोचलेलो आहे भीमाशंकर या ठिकाणी. 5:30ची भीमाशंकर बस 9:30ला भीमाशंकर बस स्टँडला पोहोचली. माझा आजचा प्रवास 1 दिवसीय असल्या कारणाने मी पुण्यातच अंघोळ वगैरे करून फ्रेश झालो. पण तुम्ही भीमाशंकरला आलात तर या ठिकाणी रूम मिळवत फ्रेश होऊन दर्शनाला जाऊ शकता. रूम तुम्हाला सहज तिकडे गेल्यावर मिळून जाईल. अगदी मंदिराच्या बाजूला असलेल्या रहिवाशी घरात किंवा होमस्टेच्या ठिकाणी. रूमचे भाडे सीझन स्लॅकला किती असते हे पुढे आपण जाणून घेऊ. पण त्याआधी जाऊया थेट मंदिरामध्ये. जटाकटाह संभ्रमः प्रमन्मनिं तदज्जन्ति रोलवीचि
भीमाशंकर मंदिर हे मुख्य मार्केटपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तब्बल 200हून जास्त पायऱ्या उतरत मंदिरात जायला मिळते. ज्या दिवशी मी गेलो तेव्हा गर्दीचे प्रमाण खूप कमी, म्हणूनच मला मनसोक्त शांततेत मन भरून या ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. सोमवार, शनिवार, रविवार आणि श्रावण महिन्यात या ठिकाणी शिवभक्तांच्या गर्दीची लाट उसळून येते. पण इतर दिवशी गेलात तर तुम्हाला आरामात मनसोक्त दर्शन होऊन जाईल. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, गाभारा, मेन दरबार हा मनमोहित करणारा आहे. दर्शन झाले की 5 मिनिटं शिवलिंगासमोर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप नक्की करावा. या धार्मिक स्थळी आपण आलो आहोत तर थोडक्यात इतिहास जाणून घेऊ. शिवपुराणानुसार शिवजींनी भीम नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तेव्हा सर्व देवी देवतांनी शिवजींना विनंती केली की तुम्ही शिवलिंग रूपात इथे स्थापन व्हा. आणि तेव्हा शिवजी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात इथे स्थापन झाले आणि येणाऱ्या प्रत्येक भक्तास या शिवलिंगावर हात ठेवत दर्शन मिळते. तुम्हाला जर अभिषेक करायचा असल्यास तर त्याचे मानधन देऊन अभिषेक करू शकता आणि तुम्हाला प्रसाद हा पोस्टाने पाठवला जाईल. शिवलिंगाचे दर्शन करून महादेवाच्या मंत्राचा जप करून झाला की बाहेर नंदीदेवाचे दर्शन करा. तसेच बाजूला असलेले श्री राम मंदिरात जाऊन दर्शन करू शकता. भीमाशंकर मंदिरात गर्दी असली, बसायला मिळाले नाही तर या राम मंदिरात येऊन तुम्ही निवांत बसू शकता. जे कोणी भक्त पहिल्यांदा येतात ते मंदिरात जाऊन दर्शन घेत परतीचा प्रवास गाठतात. पण तुम्ही एक दिवसीय प्रवास किंवा राहण्यासाठी गेलात तर तेथील 2 ते 3 प्रसिद्ध स्थळे हमखास पहा, ज्यामध्ये हनुमान तळे, गुप्त भीमाशंकर, भीमा नदीचा उगम, नागफणी डोंगर पॉइंट इत्यादी काही. पण सुरुवातीला चहा नाश्ता केला नसेल तर तो आधी पोट भरून करा. सुरुवातीला जाऊया भीमा नदीचा उगम या ठिकाणी. मंदिराच्या दिशेने पायऱ्या उतरत असताना डावीकडे एक नामफलक बोर्ड दिसेल, ज्यामध्ये भीमा नदी उगम पंचगादी डांकिनी असे. तिथून शतपावली करत पंचगादी देवस्थान मिळेल. ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, चंद्र असे हे पंचगादी देवस्थान. आणि बाजूला दिसेल ती म्हणजे भीमा नदीचा उगम. हे पाणी वर्षाचे 12ही महिने सुरू असते. ही नदी कृष्णा नदीला मिळून पुढे जात आणि ह्याच नदीला पंढरपुरात चंद्रभागा असे बोलले जाते. तुम्ही या पाण्याचे तीर्थ म्हणून पिऊ शकता. एकदम थंडगार, स्वच्छ आणि निर्मळ हे जल. असे म्हणतात आषाढी एकादशीच्या मध्यरात्रीच्या वेळेस दही दुधाच्या उकळ्या निघत होत्या आणि आजही काही अंशी इथून निघत आहेत. जर तुम्ही भीमाशंकरला गेलात तर नक्की या पवित्र जागेला भेट देऊन तीर्थ घ्या. भीमा नदीचा उगम कुठे झाला याची माहिती आय होप की तुम्हाला मिळाली असेल. माहिती आवडते आहे ना तर नक्की लाईक करा, कारण आपल्याला अजून 1 ते 2 स्पॉट दाखवायचे आहेत जे तुम्ही फिरू शकता भीमाशंकरला आल्यावर. पण त्याआधी आहे ना मी घेतला आहे 1 कप ताक. एका टेस्टने समजते की याच्या आतमधलं दही वापरलं आहे ना ते इकडचं नैसर्गिक शुद्ध गावरान गाईचं जबरदस्त. अशा प्रकारचे ताक मिळणं मुंबई साईडला खूप कमी क्वचित प्रमाणात. पण अशा ठिकाणी आलो ना, नैसर्गिक ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी, तर तुम्हाला मात्र शुद्ध असं हे ताक, दही किंवा दूध वगैरे प्यायला मिळते. भीमा नदीचा उगमस्थान पाहून झाला की तसेच खाली डांबरी रस्त्याने चालत या, जिथे राम मंदिर आहे. कारण पुढचं पॉईंट आहे गुप्त भीमाशंकर. या ठिकाणी जायचे असेल तर समोरच्या ब्रिज बाजूला कच्चा रस्ता आहे, जो एकदम घन्या जंगलातून जातो थेट गुप्त भीमाशंकराकडे. आणि हे अंतर लगभग 2 किलोमीटर असून
जाऊन येऊन 1 तास लागतो। परंतु त्या ठिकाणी जनावरांचे प्रमाण जास्त असल्याने आणि माणसांचा वावर कमी म्हणून मी एकट्या जाण्याचे धाडस अजिबात केले नाही। पण तुमच्यासोबत कुटुंब किंवा मित्रांचा ग्रुप सर्कल असेल तर आरामात चालत चालत तुम्ही जाऊ शकता। तिथे गेल्यावर सुरुवातीला साक्षी गणपती मंदिर दिसेल आणि याचा इतिहास तो म्हणजे की गणपती बाप्पांनी ह्याच ठिकाणावरून भीम नामक राक्षसाचा वध पाहिला होता आणि हे त्या गोष्टीचे साक्ष मानले जातात। आणि त्याच्यात जरा पुढे गुप्त भीमाशंकर, जिथे धबधबा स्वरूपात पाणी वाहत असते आणि बाजूलाच हे छोटेसे शिवलिंग। पुढील स्थळ आहे हनुमान तळे। हनुमान तळ्याकडे जायचं असेल ना तर मेन मुख्य मंदिरचा द्वार आहे, जिथे लिहिलं होतं ना तीर्थक्षेत्र भीमाशंकर असं, त्याच्याच राईट मारून आपल्याला जायचं आहे पुढे हनुमान तळ्याकडे। आणि हे ठिकाण मुख्य मंदिरापासून 2 किलोमीटर या अंतरावर आहे। हनुमान तळ्याकडे सुद्धा जाताना मोठे घने जंगल लागते आणि जाताना पक्ष्यांचा किलबिलाट हा तुम्हाला ऐकायला मिळतो। गुप्त भीमाशंकराकडे तुम्ही बाईक स्कूटी घेऊन जाऊ नाही शकत, पण या हनुमान तळ्याच्या दिशेने आपली बाईक घेऊन जाऊ शकता, पण सावधगिरीने, कारण रस्ता खूप खडतर आणि दगडामुळे धोकादायक आहे। हनुमान तळे या ठिकाणी गेलात तर सुंदर असे तळे पाहायला मिळेल आणि समोरच संकटमोचन महाबली म्हणजेच हनुमान देवताचे मंदिर, तसेच बाजूला अजून 2 छोटी छोटी मंदिरे आहेत, त्यांचे तुम्ही दर्शन करू शकता। पुढे 2 मिनिटाच्या अंतरावर अंजनी माताचे मंदिर आहे। रस्ता खडतर आहे, पण तुम्ही गेलात तर नक्की दर्शन करून घ्या। हनुमान तळे ठिकाणी तुम्ही थोडा वेळ थांबा घेत विश्रांती करू शकता। मी सुद्धा या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत पुढे निघालो। भीमाशंकर ठिकाणी अजून एक सुप्रसिद्ध ठिकाण ते म्हणजे नागपणी पॉईंट। हे ठिकाण हनुमान तळेपासून 1 किलोमीटर या अंतरावर असून जाणारा रस्ता हा मोठमोठ्या खडकातून आहे। तुम्ही कुटुंबासोबत असाल तर मार्ग नक्की टाळा, कारण जंगलातला रस्ता, उंच तीव्र चढ, ज्याने पायाला गुडघ्याला हमखास त्रास होऊ शकतो। आणि म्हणूनच मी परतीचा प्रवास करत पुन्हा एकदा भीमाशंकर मंदिरात गेलो दुपारच्या होणाऱ्या आरतीसाठी। भीमाशंकर मंदिर हे सकाळी 5 वाजता उघडले जाते। सकाळी 5ची आरती होऊन रात्री 9:30 पर्यंत सर्व भाविकांना दर्शनासाठी सुरू असते। दिवसातून 3 आरत्या होत असतात, पहिली सकाळी 5 वाजता, दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता। मी दर्शन घेत सकाळी 11 वाजता निघालो उर्वरित स्थळे पाहण्यासाठी। तब्बल 2 ते 3 तास फिरून झाल्यावर 2:30 वाजता आलो थेट आरतीला। भक्तांची गर्दी झाल्याने आरतीला उशीर झाला, पण आरती जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तो माहोल शब्दात न स्पष्ट करण्यासारखा आहे, कारण संपूर्ण मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा भक्तिमय होऊन जातो। दुपारचे लगभग 4 वाजले आणि आता वेळ झाली ती म्हणजे जेवायची। तुम्हाला जेवायचे असल्यास तर मुख्य मार्केटमध्ये खूप सारे हॉटेल्स आहेत, जिथे व्हेज थाळी, पुरी भाजी, इडली सांबार, वडा सांबार इत्यादी काही मिळून जाईल। म्हणून मी तिथल्या स्थानिक घरगुती जेवण जिथे मिळते त्या ठिकाणी गेलो आणि मागवली 100 रुपयाची व्हेज थाळी। तर अशी काही व्हेज थाळी समोर आहे, ज्यामध्ये 3 चपाती, भाजी, भात, डाळ, लोणचे, पापड, कांदा आणि लिंबू। चपाती, भाजी, डाळ, भात पूर्णपणे गरम आहे। मस्तपैकी जेवून घेऊया। मी तर जेवतोच आहे, तुम्ही सुद्धा या जेवायला। जेवण
झाल्यावर तुम्ही पूर्ण मुख्य मार्केट फिरू शकता, जिथे चैनीच्या वस्तू, प्रसाद, शिवलिंग मूर्ती, जपमाळा इत्यादी काही मिळून जाईल. तसेच तिथले सुप्रसिद्ध कंदी पेढे, खवा पेढे, मलाई पेढे किंवा कुंदा पेढे हमखास घेऊन जा. थंडावा वाटण्यासाठी तुम्ही कलिंगड प्लेट घेऊ शकता किंवा मिक्स फ्रूट, त्यासोबत लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत, उसाचा रस हे सर्व काही उपलब्ध आहे 20 ते 30 रुपयामध्ये. तर आता येऊया मुख्य आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणजे राहण्याची व्यवस्था. जर तुम्ही 1 ते 2 दिवस राहायला जाणार असाल तर भीमाशंकर मंदिराच्या बाजूला भरपूर होमस्टे आहेत, ज्याची किंमत 500 ते 600 रुपये आणि हेच रेट सीझनला 2000, 3000, 5000, 6000 असे होऊन जातात. त्या ठिकाणी गेलात किंवा कुठेही फिरलात तर रूमचे रेट मात्र सारखेच आहेत. भक्त निवासची सुद्धा मुख्य सोय आहे MTDC भक्त निवास, पण हे ठिकाण मुख्य मंदिरापासून 8 किलोमीटर या अंतरावर आहे आणि जवळता खूप लांबच आहे, म्हणून येणारे भक्त हे मंदिराशेजारीच रूम बघतात. भीमाशंकर मंदिराच्या बाजूला असलेले राम मंदिर या ठिकाणी सुद्धा राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपली रूम बुक करू शकता. अजून एक पॉईंट जो सर्वात महत्त्वाचा आहे, जर तुम्ही स्टे करणारे असाल ह्या ठिकाणी भीमाशंकरला, तर लक्षात ठेवा जो रस्ता जातो ना हनुमान तळ्याकडे, त्याच्या स्टार्टिंगलाच राईट जातो एक व्ह्यू पॉईंटकडे, ज्याला बोलतात मुंबई व्ह्यू पॉईंट. आणि या ठिकाणावरून तुम्हाला संपूर्ण पुणे जिल्हा दिसेल, ज्यामध्ये चिंटूकला मुंबई दिसेल, म्हणूनच त्याला मुंबई व्ह्यू पॉईंट असं म्हणतात. आणि या ठिकाणी उभं राहून तुम्हाला संपूर्ण संध्याकाळचा सनसेट पाहायला मिळतो. तर असा काही तुमचा 1 दिवसीय भीमाशंकर दर्शन प्रवास होऊ शकतो, ज्यात जाऊन येऊन दर्शन, तिथले खाद्यपदार्थ, प्रसिद्ध स्थळे पाहण्यापासून प्रति व्यक्ती 1000 ते 1200 रुपये खर्च होतो. आणि जर तुम्ही रूम वगैरे घेतली तर 1700 ते 1800 पर्यंत. तुमची स्वतःची कार असेल तर हा खर्च कमी जास्त होऊ शकतो. आणि पार्किंगची व्यवस्था ही मंदिराशेजारीच केलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो की जे येऊन गेलेत भीमाशंकरला त्यांनी जरूर कमेंट करा हर हर महादेव. आणि ज्यांना कोणाला शक्य नाही झालं किंवा कधी आलेच नाही त्यांनी मात्र माझ्यासोबत यायचं आहे. आय होप की तुम्हाला हे भीमाशंकर दर्शन झालं असेल तर नक्की तुम्हीसुद्धा कमेंट करा हर हर महादेव. व्हिडिओला लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. माऊली पहिल्यांदाच 12पैकी 6व्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर एकदम निवांत श्रद्धेने या 12 ज्योतिर्लिंगाचे मंत्र जप करा. सौराष्ट्रे सोमनाथम च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकाल मूढकालं मलेश्वरम परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम सेतुबंदे तु रामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. ह्या मंत्राचा जप तुम्ही दररोज पहाटे आणि सायंकाळी केलात तर ज्योतिर्लिंगाच्या स्मरणाने तुमचा दिवस शुभ जाईल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.